वृक्षारोपण हे कुठल्याही धार्मिक कार्यापेक्षा पवित्र कार्य आहे. तू माझा अपमान करतेस? मी तर एका माणसाचा अपमान करतेय बाबा. तुम्ही तर निसर्गाचा अपमान करताय. असा चोप द्यायचा की झाडाला काय पानाला हात लावताना सुद्धा हात थरथरले पाहिजे. खबरदार अंगाला हात लावला तर. माझ्या निर्धाराच्या आड येऊ नकोस. मानन की मला मुलगीच नव्हती. तुम्ही लाख माना तुम्हाला मुलगी नव्हती म्हणून, पण माझ्या पोटच्या घरट्यात वाढलेलं माझं पिल्लू आहे ते. काका, तुम्ही पुनर्जन्माला मानता? नाही, अजून विचार नाही केला. का नाही केलं लग्न तुम्ही? अहो तुम्हाला किती छान मुलगी मिळाली असती. दाखवली पण होती ती मोहित यांची मंजुळा. वडिलोपार्जित मिळकत तुमच्या एकट्याची नाही बाबा. शेलार घराण्याची लेक म्हणून माझा वाटा आहे त्यात. तुम्हाला कायदा शिकवतीस? अगं उडत गेला तुझा कायदा. हे जे काही चाललंय ना ते सगळं थांबवा. हे थांबवलं नाहीत ना तर नाश होईल, तुमचा सर्व नाश होईल. रंगांचे बिंदू बिंदू ग खेळन वाचन मांडू ग. रंगांचे बिंदू बिंदू ग खेळन वाचन मांडू ग. इतकी भीती कसली माधू काका? मुली, इथून पुढे जे काही घडणार आहे ते तुला सहन होणार नाही. मी तुला सांगितलं होतं ना, ते त्यांची जिद्द सोडणार नाहीत म्हणून. सोडावी लागेल. निसर्गाचा नाश म्हणजे आपल्या सगळ्यांचा नाश हे कळलंय तिला. आणि सत्याची धार तुझ्या स्वार्थाच्या कोराडीपेक्षा जास्त तीक्ष्ण असते. ती जर उंचावली गेली तर रसातळाला जाशील. असं आईला चिरारे आला. तुमच्या करणीनं माझ्या कपाळाचं कुंकू काळ ठिक्कार पडलंय. चार दे बाजूला. नाते प्राचीन आपुले तुम्ही विसरला का?